नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 9 डिसेंबर 2024 च्या चालू घडामोडी पाहणार आहोत। यामध्ये आपण एकूण 10 प्रश्न आणि त्यांची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत मित्रांनो। आणि तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल ना, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्रीमध्ये मिळतील। तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात। तर कालचा पहिला प्रश्न होता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 6 डिसेंबर 2024 रोजी अष्टलक्ष्मी महोत्सवाचे उद्घाटन कोठे केले? तर दिल्लीमध्ये। पुढील प्रश्न, कोणत्या राज्याने सार्वजनिक ठिकाणी गोमांस खाण्यास बंदी घातलेली आहे? तर आसाम या। पुढील, तर कोणाच्या स्मरणार्थ 6 डिसेंबर हा महापरिनिर्वाण दिवस म्हणून साजरा केला जातो? तर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या। पुढील प्रश्न, कोणाची नुकतीच नासाच्या पुढील प्रमुखपदी निवड झालेली आहे? तर जे रेड इसाकमणी यांची। यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या न्यायाधीशांच्या शपथविधीनंतर सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या एकूण 32 झालेली आहे? तर न्यायमूर्ती मनमोहन यांच्या। यानंतर एकनाथ शिंदे यांनी कोणत्या राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली? तर आपल्या महाराष्ट्र या राज्याचे। पुढील प्रश्न, कोणत्या राज्याने इंदिराम्मा गृहनिर्माण योजना फेज 1 सुरू केला? तर तेलंगणा या। यानंतर पुढील प्रश्न होता, ब्रिटनचा प्रतिष्ठित टर्नर पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर जसलीन कौर यांना देण्यात आलेला आहे। यानंतर अग्नी आणि वायू नर बिबट्या कोणत्या राज्याच्या कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये सोडण्यात आले? तर मध्य प्रदेश या। यानंतर मित्रांनो, शेवटचा प्रश्न होता, पार्वती कालीसिंध चंबळ नदीजोड प्रकल्पाविषयीचा बहुचर्चित प्रकल्प कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर मध्य प्रदेश आणि राजस्थान या। यानंतर आजच्या चालू घडामोडी पाहणार आहोत आपण। तर संयुक्त राष्ट्र महासभेने कोणता दिवस जागतिक ध्यान दिवस म्हणून घोषित केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए 21 डिसेंबर हा दिवस। कोणता दिवस? तर 21 डिसेंबर हा दिवस ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला आहे। तर यानंतर मित्रांनो, याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर संयुक्त राष्ट्र महासभेने 21 डिसेंबर हा जागतिक ध्यान दिवस म्हणून घोषित करण्याचा भारताने सहप्रयोजित ठराव एकमताने मंजूर केलेला आहे। तर हा ठराव मंजूर करण्यात भारतासह लिechtenstein, श्रीलंका, नेपाळ, मेक्सिको आणि अंडोरा यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे। तर यानंतर आपण संयुक्त राष्ट्र महासभा विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर स्थापना 1945 मध्ये झाली, मुख्यालय न्यूयॉर्क मध्ये आहे आणि सध्याचे अध्यक्ष श्री फिलेमोन यांग आहेत। कोण आहेत? श्री फिलेमोन यांग। यानंतर मित्रांनो, दुसरा प्रश्न, देशातील लिंग गुणोत्तर 2014 आणि 2015 मधील 918 वरून 2023 ते 2024 पर्यंत किती वाढलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए 930 ने। कितीने? तर 930। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात आपण। तर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणालीच्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार देशातील लिंग गुणोत्तर म्हणजे SRV 2014-15 मध्ये 918 वरून 2023-24 मध्ये 930 पर्यंत वाढलेले आहे। तर माध्यमिक स्तरावरील शाळेतील मुलींचे राष्ट्रीय एकूण नोंदणी प्रमाण 2014-15 मधील 75.51% वरून 2021 ते 22 मध्ये ग्रामीण भागासह 79.4% पर्यंत वाढले आहे। यानंतर तिसरा प्रश्न, भारतात बोधी दिन कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी 8 डिसेंबर रोजी। केव्हा? तर 8 डिसेंबर रोजी साजरा केला जातो। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर भारतात 8 डिसेंबर रोजी बोधी दिवस साजरा करण्यात आला। तर हा दिवस त्या क्षणाचे स्मरण करतो जेव्हा सिद्धार्थ गौतम बुद्धांनी ज्ञान प्राप्ती केली आणि राजकुमार सिद्धार्थ गौतमापासून महात्मा बुद्धांत रूपांतरित झाले। यानंतर डिसेंबर महिन्यामधील महत्त्वाचे दिवस आपण या ठिकाणी पाहूयात। तर 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिवस साजरा करण्यात आला। 2 डिसेंबर रोजी राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस, आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस साजरा करण्यात आला। 3 डिसेंबर रोजी जागतिक अपंग दिवस, 4 डिसेंबर रोजी भारतीय नौदल दिवस आणि 5 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक मृदा दिवस साजरा करण्यात आला। यानंतर पुढील चौथा प्रश्न, तर गुगलने अलीकडेच आशियातील दुसरे सुरक्षा अभियांत्रिकी केंद्र म्हणजेच
GSEC सुरू करण्याची घोषणा कोठे केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी हैदराबाद मध्ये. कोठे? तर हैदराबाद मध्ये. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर भारतातील पहिले गुगल सुरक्षा अभियांत्रिकी केंद्र हैदराबाद मध्ये स्थापित केले जाईल, जे देशाच्या सायबर सुरक्षा परिदृश्यात भूमिका बजावेल. यानंतर GSEC प्रगत संशोधन कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI चलित सुरक्षा उपाय आणि कौशल्य विकासात कौशल्य प्राप्त करेल, तर भारताच्या द्वितीय सायबर सुरक्षा आव्हानांना संबोधित करेल. तर या प्रकल्पामुळे हैदराबाद आणि तेलंगणामध्ये हजारो प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगारांच्या संधी निर्माण करण्याची अपेक्षा आहे. तर यानंतर आपण गुगल विषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर स्थापना मेनलो पार्क, कॅलिफोर्निया 4 सप्टेंबर 1998 मध्ये झाली आणि मुख्यालय कोठे आहे? तर कॅलिफोर्निया, युनायटेड स्टेट्स मध्ये आहे आणि सध्याचे अध्यक्ष सुंदर पिचाई हे सध्याचे अध्यक्ष आहेत. यानंतर पुढील 5वा प्रश्न. तर RBI ने नुकताच सुधारित GDP वाढीचा अंदाज काय सांगितलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी 6.6%. किती? तर 6.6%. तर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी फायनान्शियल इयर 2025 साठी देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादन म्हणजे GDP वाढीचा अंदाज 7.2% वरून 6.6% कमी केलेला आहे. यानंतर पुढील 6वा प्रश्न. नुकतेच वेगा सी रॉकेट मधून कोपर्निकस सेंटिनेल-1C उपग्रह कोणी प्रक्षेपित केला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए ESA ने प्रक्षेपित केला. म्हणजेच कोणी? युरोपन स्पेस एजन्सीने. कोणी? तर युरोपन स्पेस एजन्सीने. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर फ्रेंच गयानामधील युरोपच्या स्पेसपोर्ट्स वरून वेगा सी रॉकेटद्वारे तिसरा कोपर्निकस सेंटिनेल-1 उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला. तर यासह इटलीमध्ये निर्मित वेगा सी लॉन्चर 2 वर्षांनंतर लॉन्च करण्यात यशस्वी झालेले आहे. तर सेंटिनेल-1C पृथ्वीच्या बदलत्या वातावरणाचे निरीक्षण करण्यासाठी उच्च रिझोल्यूशन रडार प्रतिमा प्रदान करेल. तर यानंतर ज्याचा उपयोग वैज्ञानिक संशोधन आणि सागरी वाहतुकीचा मागोवा घेण्याव्यतिरिक्त इतर कामांमध्ये केला जाईल. यानंतर 7वा प्रश्न आहे. प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो, प्रश्नाकडे लक्ष द्या. तर इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2024 कोणाला दिला जाईल? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी मिशेल बॅचेलेट यांना. कोणाला? तर मिशेल बॅचेलेट यांना. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर चिलीच्या माजी राष्ट्रपती वेरोनिका मिशेल बॅचेलेट गेरिया यांची 2024च्या शांतता, निशस्त्रीकरण आणि विकासासाठी इंदिरा गांधी पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे. तर बॅचेलेट यांना मानवाधिकार, शांतता आणि लैंगिक समानता यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आलेले आहे. तर यानंतर पुढील 8वा प्रश्न. आरोग्य मंत्री JP नड्डा यांनी डिसेंबर 2024 मध्ये कोणत्या राज्यात 100 दिवसांची TB निर्मूलन मोहीम सुरू केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए पंचकुला हरियाणा. या कोणत्या? तर पंचकुला हरियाणा. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर देशभरातील क्षयरोग म्हणजेच TBच्या घटना आणि मृत्यूंच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी 7 डिसेंबर रोजी हरियाणातील पंचकुला येथे 100 दिवसीय TB निर्मूलन मोहीम सुरू केलेली आहे. तर हा उपक्रम 33 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 347 जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. यानंतर आपण हरियाणाविषयी देखील शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. राजधानी आहे चंदीगड. मुख्यमंत्री नायब सिंग सैनी आणि सध्याचे राज्यपाल बंडारू दत्तात्रय हे सध्याचे राज्यपाल आहेत. यानंतर 9वा प्रश्न. तर एशियन क्रिकेट काउन्सिल म्हणजेच ACC चे अध्यक्ष कोण बनलेले आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए शम्मी सिल्वा. कोण? तर शम्मी सिल्वा हे बनलेले आहेत. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आशियाई क्रिकेट परिषदेचे म्हणजेच ACC चे नवीन अध्यक्ष म्हणून श्रीलंकेच्या शम्मी सिल्वाची निवड करण्यात आलेली आहे. तर ते भारताच्या जय शहा यांच्या जागी आहेत, जे डिसेंबर 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच ICC चे सर्वात तरुण अध्यक्ष बनलेले आहेत. यानंतर आपण ACC विषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर आशियाई क्रिकेट परिषदेची स्थापना 1983 मध्ये नवी दिल्ली येथे आशियाई क्रिकेट परिषद म्हणून करण्यात आली आणि 1993 मध्ये आशियाई क्रिकेट परिषदेचे नामकरण आशियाई क्रिकेट परिषद असे करण्यात आलेले आहे. आणि मुख्यालय कोठे आहे? तर दुबई, संयुक्त अरब अमिरातीमध्ये मुख्यालय आहे.
यानंतर 10वा प्रश्न आहे मित्रांनो, तर युनायटेड नेशन्स ड्रग कमिशनच्या 68व्या सत्राचे अध्यक्षपद प्रथमच कोणत्या देशाने घेतले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी आपल्या भारत देशाने. कोणी? तर आपल्या भारत देशाने घेतले आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर भारताने प्रथमच युनायटेड नेशन्स नार्कोटिक्स कमिशनच्या 68व्या सत्राचे अध्यक्षपद भूषवले आहे. तर व्हिएन्ना येथे संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी शंभू कुमारन यांनी अधिकृतपणे संयुक्त राष्ट्रांच्या अंमली पदार्थ आयोगाचे अध्यक्षपद स्वीकारले आहे. तर ही संयुक्त राष्ट्रांची ड्रग संबंधित बाबींवर धोरण टाकणारी प्रमुख संस्था आहे. तर जागतिक औषध ट्रेंडचे निरीक्षण करणे आणि संतुलित धोरणे तयार करण्यात सदस्य देशांना पाठिंबा देणे हे त्याचे मुख्य कार्य आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 11वा. तर मित्रांनो हा प्रश्न आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे आपण आणि शेवटचा प्रश्न आहे. तर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस 2024 कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए 9 डिसेंबर रोजी. केव्हा? तर 9 डिसेंबर रोजी. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन दरवर्षी 9 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. तर युनायटेड नेशन्स ऑफ ड्रग्स अँड क्राईमच्या वतीने दरवर्षी आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिनाचे आयोजन केले जाते. तर थीम 2024 ची काय होती? तर भ्रष्टाचार विरुद्ध तरुणांसोबत एकजूट, उद्याच्या अखंडतेला आकार देणे. यानंतर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिलेला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा आहे, नासाचे पुढील प्रमुख म्हणून नुकतेच कोणाचे नाव देण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.